गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सद्गुरुनाथ महाराज की जय। प्रल्हादश्चास्मि दैत्यानां कालः कलयताम् अहं मृगाणां च मृगेन्द्रो अहं वैनतेयश्च पक्षिणां पवनः पवतामस्मि रामः शस्त्रभृतामहं दशाणां मकरश्चास्मि स्तोत्रसा अस्मि जाह्नवी स्रोतसा अस्मि जाह्नवी। स्रोतांमध्ये स्रोत म्हणायचे दैत्यांमध्ये प्रल्हाद हा मी आहे। गणना करणाऱ्यांमध्ये काल माझे स्वरूप आहे। शापदांमध्ये सिंह मी आहे व पक्ष्यांमध्ये गरुड मी आहे। वाहणाऱ्यांमध्ये वायू मी आहे। शस्त्र धरणाऱ्यांमध्ये राम मी आहे व जलात राहणाऱ्या पुच्छवान प्राण्यांमध्ये मगर मी आहे व संपूर्ण नद्यांमध्ये जान्हवी मी आहे असं श्रीकृष्णाने सांगितले। ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात बघा, आगा दैत्याची या कुळी प्रल्हाद तोमी न्याहाळी म्हणून दैत्य भावादी मिळी लिंपेची ना। अर्जुना, दैत्यांच्या कुळामध्ये प्रल्हाद मी आहे पहा, म्हणूनच त्याच्या ठिकाणी दैत्यांच्या स्वभावाचा स्पर्श नव्हता। दैत्य कुळात जन्मला प्रल्हाद आपल्याला माहितीच आहे, परंतु तो कसा होता? सुहास्य वदन प्रसन्न दर्शन निर्मला अंतःकरण या जाणीवेमधला होता, भक्त होता, नारायणाचा भक्त होता प्रल्हाद, त्याला भक्त प्रल्हाद म्हणतो आपण, बरोबर? तर हा जो प्रल्हाद आहे तो माझी विभूती आहे असं तू समज। पै कळीतया माझी नाही, हा बरोबर, पै कळीतया माझी महाकाळ तो मी म्हणे गोपाळ, शापदा माझी शार्दूळ तो मी जाण। श्रीकृष्ण म्हणतात, अर्जुना, गणना करणाऱ्यांमध्ये महाकाळ मी आहे आणि वन्य पशूंमध्ये सिंह मी आहे असे जाण। गणना करणाऱ्यांमध्ये महाकाळ मी आहे। आता गणना म्हणजे मोजणी, काय आपण ज्याला म्हणतो, ती मोजणी करणाऱ्यांमध्ये महाकाळ जो आहे तो मी आहे। आता आपण मोजणी करतो, हा काळ करतो, बरोबर आहे, पण महाकाळ कुठला आहे असा विषय तयार होतो ना। काळ आणि महाकाळ मध्ये काय फरक आहे? तर महाकाळ म्हणजे ज्या काळामध्ये हा संपूर्ण गोष्टी विलयास जायला सुरुवात होते त्या प्रलयाच्या काळाला महाकाळ, म्हणून ते स्वरूप जे आहे ते स्वरूप माझं आहे असं ते म्हणतात। काळ माझ्यापासून सुरुवात झालाय, बेसिकली काळ ही जाणीव माझ्यापासून सुरुवात झालेली आहे, आपण वर्गात पाहिलंय हे सगळं। तर परंतु त्यातलं सिस्टीम वाईज जे जायचं म्हटलं तर हे सर्व आपल्या पोटात घेण्याची जी जाणीव आहे, म्हणजे प्रलयाची जाणीव आहे, तो जो महाकाळ येतो तो महाकाळ माझं स्वरूप आहे असं ते म्हणताय, बरोबर? आणि शापदा माझी शार्दूळ तो मी जाण आणि वन्य पशूंमध्ये सिंह मी असे जाण। वन्य पशूंमध्ये सिंह मी आहे असे जाण, कारण वन्य पशु म्हणजे काय झालं? राक्षसी वृत्तींमध्ये वन्य याचा अर्थ राक्षसी वृत्ती आली, बरोबर? कारण श्वापद जी आहे ती खाण्याची कामगिरी कोण करू शकतो? सिंह करू शकतो, पण तो उगाच मारत बसतो असंही नाहीये, लक्षात ठेवा। म्हणून त्याच्या ज्या राक्षसी वृत्तींना मारण्याची जी जाणीव आहे त्याच्यामधली श्वापदांपासून सर्वांना, श्वापदांमधली राक्षसी वृत्ती
थोडक्यामध्ये असं झाला. तर ती सिंहाची जाणीव माझ्यामध्ये आहे. आता हे थोडस जरा आपल्या मनाला काही ठिकाणी पटेल, काही ठिकाणी पटणार नाही, पण लक्षात घ्या. परंतु याच्यामध्ये नेमकं कृष्णाला कुठलं सिंहाचं स्वरूप मानायचं आहे त्याचा अर्थ आपण काळ या स्वरूपात, म्हणजे काळानंतर त्यांनी ते म्हटलं, म्हणजे हा कोणाचा तरी काळ आहे सिंह, लक्षात ठेवा. म्हणून वनामधला जर काळ कोणी असेल तर श्रीकृष्ण म्हणतो सिंह आहे आणि ते स्वरूप माझं आहे. लक्षात आलं. म्हणजे त्याच्या एका टरकाळीने गायी सुद्धा हे होत, म्हणजे पक्षी सुद्धा घाबरतात म्हणा. त्या काही यांना हार्ट अटॅक येत असावे ते, मला माहित नाही. पक्षी जाती माझारी गरुड तोमी अवधारी या लागी जो पाठीवरी वाहो शके माते. सर्व पक्षी जातांमध्ये गरुड मी आहे हे जाण, म्हणूनच तो मला पाठीवर वाहू शकतो. आता गरुडाच्या विशेष जाणीवा बऱ्याच लोकांना माहिती पण असते, बरोबर की नाही. गरुड हा ढगांच्या वरती हे करतो, राहतो. पाऊस खाली पडला तरी हा ढगांच्या वरती असतो, याला पावसात दिसत नाही. तो त्याची नजर ही एक वेगळी घटना आहे, बरोबर. त्यानंतर त्याचं म्हातारपण हे पण एक वेगळ्या प्रकारचं चालतं. अशा प्रकारे गरुड हा स्वतःचे पंख वगैरे स्वतः सुद्धा तोडतो, नख काढून घेतो तो, असं त्याचा तो प्रकार आहे सर्व. कारण त्याचं जर ट्रान्झिशन पिरियड आहे, बरोबर, परिवर्तन चालतं त्याच्यामधलं, ते परिवर्तन तो स्वतः घडवून आणतो. म्हणून त्याची ही जी जाणीव आहे गरुडाची, ही माझी जाणीव आहे आणि त्यामुळे त्याच्या पाठीवर मी बसून तर माझं वाहन आहे थोडक्यामध्ये, असं त्यांना म्हणायचंय. त्या वहिलिया गती म्हणता आत पवन तो मी पांडू सुद्धा शस्त्र जरा समजता माझी श्रीराम तो मी. म्हणजे नाही, त्याच्या अगोदरच आहे, पृथ्वीची या पैसारा माझी घरी नलगता धनुर्धरा एकेची उड्डाणे सातही सागरा प्रदक्षिणा कीते तया वहिलिया गती म्हणता आत पवन तो मी पांडू सुद्धा शस्त्रधरा समजता माझी श्रीराम तुम्ही. एका उड्डाणा सरसे सातही सागराला प्रदक्षिणा होईल अशा वेगाने वाहणारे जेवढे या संपूर्ण पृथ्वीवर पदार्थ आहेत त्यात वायू तो मी आहे. वायू हा त्याचं स्वरूप आहे, हे काही वेगळं सांगण्याची आता काही गरज नाही. आणि शस्त्र धारण करणाऱ्यांमध्ये प्रभू रामचंद्र मी आहे. शस्त्र धारण करणाऱ्यांमध्ये प्रभू श्री रामचंद्र आहे. कारण प्रभू रामचंद्रांचं कोदंडधारी राम आपण त्यांना म्हणतो, ते स्वयंभू स्वरूप आहे. लक्षात घ्या. हे सर्व देवदेवता असतात ना, देवदेवता म्हणजे आपण देवाचे आविष्कार म्हणून जे पाहतो, यांची शस्त्र ही त्यांची स्वयंभू शस्त्र असतात असं मानलेलं आहे. म्हणजे का, कारण ते त्यांचं अंतर्गत शक्तीचं द्योतक असत. त्यामुळे प्रभू रामचंद्रांना म्हणजे जेव्हा हनुमंतांनी विचारलं की, हनुमंताला विचारलं की तुम्ही मी कुठे राहू तुझ्या याच्यामध्ये, तर त्यांनी हृदयामध्ये राहा म्हणून सांगितलं. तर त्याला विचारलं गेलं की हृदय तर इतकं मऊ मऊ हे असतं, म्हणजे आपण अंतरंग चतुष्टय जरी म्हटलं तरी ते इतकं काही कोमल असतं. आणि संतांचं हृदय किती कोमल असेल बरं, आहे की नाही. आता गोंदवलेकर महाराजांचं उदाहरण घ्या, या रामदास स्वामींचं उदाहरण घ्या. हे तर हनुमंताचेच भक्त होते आणि यांची हृदय कशी होती. आता यांच्या हृदयात प्रभू रामचंद्र बसले आहेत आणि तेही त्यांच्या शस्त्रासह बसलेले आहेत. तर असे तुम्ही बसा असा हनुमंत म्हणतो. का म्हणतो, कारण तुमचं जे शस्त्र आहे त्याच्या टोचण्यामुळे मी कायम तुमच्या जाणीवेमध्ये राहील, अशी भूमिका आहे. लक्षात घ्या. ही भूमिका पण समजून घ्यायला जरा थोडस आपल्याला एलिव्हेट व्हावं लागेल. या भूमिकेतनं त्यांनी म्हटलंय. म्हणून सर्व शस्त्रधारा समजता माझी श्रीराम तो मी श्रीराम आहे.
जेणे साकडलिया धर्माचे कैवारे, आपण पया धनुष्य करूनही दुसरे, विजय लक्ष्मी एक मोहरे केले त्रेती. म्हणजे त्रेती म्हणजे त्रेतायुगात, ज्यांनी संकटात पडलेल्या धर्माचा कैवार घेऊन व आपण आपल्याहून निराळे असे धनुष्य करून घेऊन त्रेतायुगामध्ये एका विजयरूपी लक्ष्मीला आपल्या समोर केले. म्हणजे संकटात सापडलेल्या धर्माला एकसारखा विजयच मिळवून दिला असा अर्थ. म्हणजे तो राम का माझा आहे, कारण त्याचं जे शस्त्र आहे ते त्याच्यातच निर्माण झालेलं आहे. त्यांनी असं म्हटलंय याच्यामध्ये, ज्ञानेश्वरांचं म्हणणं असं आहे की जेणे साकडलिया धर्माचे कैवारे, आपण पया धनुष्य करूनही दुसरे. म्हणजे आपल्यामधनच दुसरा धनुष्य तयार केला त्यांनी. हे आपली अभिव्यक्तीच धनुष्याच्या रूपाने त्यांनी उभी केलेली असं त्यांना म्हणायचं. म्हणून आपल्याहून निराळे असे धनुष्य करून घेऊन त्रेतायुगामध्ये एका विजयरूपी लक्ष्मीला आपल्या समोर केले. म्हणजे संपूर्ण विजय त्यांनी प्राप्त करून, विजयश्री वगैरे या गोष्टी त्यांच्या दृष्टीने खूपच, म्हणजे ती भूमिका नव्हतीच. अर्जुनाने युद्ध शेवटी केलं ते विजय मिळावा म्हणून केलं नाहीये, तर धर्म संस्थापना होण्यासाठी. कारण काय आहे, पूर्वीची जी सिस्टीम्स होत्या, आता याच्यात बदल झालेले त्या सिस्टीम्स मध्ये, पण ते बदल झालेले सिस्टीम्स आहेत त्याच्यामध्येही काही दोष आहेत, काही गुण आहेत, चांगलं पण आहे. म्हणजे शेवटी क्रांतीच्या स्टेजेस आहेत, त्या एक लक्षात ठेवा. पूर्वी कसं होतं, 4 प्रकारचे धर्म सांगितलेले गेलेले होते. त्या धर्मामध्ये क्षत्रिय लोक जे होते, त्या क्षत्रियांची मानसिकता अशा प्रकारे तयार केलेली असायची की त्यांच्यामध्ये त्या धर्माच्या जाणीवेतून ते परमप्रेम स्वरूपापर्यंत पोहोचले पाहिजे, असा धर्म. म्हणून त्यांच्या बाजूनी जे बाकीचे वर्णातले जे लोक होते, त्या लोकांनी या धर्माच्या लोकांच्या आधाराने आपली कर्म करायची. आधाराने करायची म्हणजे आपलीच कर्म त्याच जाणीवेतनं समाजाला कशा प्रकारे ते उपयोगी पडेल या भूमिकेतनं कर्म केल्या जायचे. त्यामुळे त्यावेळची जी बाकीची लोक होती त्यांना शस्त्रविद्या येत नव्हती. बघा, शस्त्रविद्या येणारी लोक जी होती ती ब्राह्मण लोकांना कुठे येते. म्हणजे आपण आता ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र वगैरे या 4 वर्ण त्यांनी मानले, पण ती पद्धत कुठल्या भूमिकेतली होती हे समजणं खूप गरजेचं आहे. ते न समजता आपण जर त्याला दोष दिला तर ते चुकीचं होऊन नसेल, लक्षात. म्हणून त्याच्यामध्ये ती व्यवस्था तशा प्रकारची होती आणि त्याच्यामध्ये समाज त्या पद्धतीत चालावा अशी भावना होती. आणि याच्यामुळे क्षत्रिय धर्म असणारी लोक जी होती त्यांना या संपूर्ण नैतिक जाणीवांची खूप मोठी आवश्यकता असायची. म्हणून हे सर्व क्षत्रिय लोक गुरूंच्या ठिकाणी जाऊन शिक्षण घ्यायचे. बघा, शिक्षण पद्धती कशा प्रकारची होती त्यांची. गुरूंच्या जागी जाऊन ते शिक्षण घ्यायचे आणि त्यामुळे त्यांना त्यांचा संस्कार कसा जायचा की या संपूर्ण समाजाचं रक्षण करण्याची जबाबदारी माझ्याकडे आहे. कशी वेगळी अनुकंपा आली बघा एकदम. त्यामुळे युद्ध करताना सुद्धा असं गावात घुसले आणि बॉम्ब टाकले किंवा युद्ध अशी पद्धत नव्हती. युद्ध क्षेत्र सुद्धा वेगळं असायचं की जेणेकरून समाजाच्या बाकीच्या स्तरावरच्या लोकांना त्याचा त्रास होऊ नये. पद्धती कशा आहेत बघा, अर्धवट ज्ञानावरती जाण्यात काही स्वारस्य नाहीये. आताच्या पद्धतीप्रमाणे काय झालेलं, आताच्या पद्धतीप्रमाणे कोणीही कुठलंही ज्ञान घेऊ शकत नाही असं नाही. ही आहे चांगलीच गोष्ट आहे, यात काही वाईट आहे का, चांगलंच आहे, बरोबर आहे. म्हणजे ही त्या पद्धतीला वेगळ्या प्रकारे क्रांत केलेला आहे. पण त्याचे
परत काहीतरी दुष्परिणाम आहेतच. त्याचे दुष्परिणाम कसे झाले की बुद्धिवान लोक विनाशाच्या कडे धावत सुटली परत. त्यावेळेच जे स्वास्थ्य होतं समाजातलं ते स्वास्थ्य पूर्णपणे समाजातलं गेलं. आणि आता ते तर इतक्या स्तरावरती गेलेलं आहे की काहीतरी तोटक्या संकल्पनेतनं जग धरून ठेवावं लागतंय. लक्षात ठेवा, जगाला काही छोट्या म्हणजे आपण शांती, सर्व शांती असावी वगैरे, मग ते ब्रिक्स सारख्या त्यांच्या भेटीगाठी होतात, मग ते तुमचं काय म्हणतात त्याला जागतिक संमेलन होतात वगैरे वगैरे या गोष्टी. पण त्याच्यात काय कोणी फक्त सगळ्यांकडे अनुभव आहे बरोबर, आणि सर्व लोक टपलेली आहेत एकमेकावरती. असं चित्र तयार झालेलं आहे. म्हणजे या सर्व भूमिका कशामुळे आल्या की नाही त्या लोकांच्या हातात नाही त्या गोष्टी गेल्या आणि त्याचे बौद्धिक सामर्थ्य, नैतिक जाणीवांचं सामर्थ्य नसल्यामुळे हे प्रकार घडले. म्हणून धर्म सांगणारी लोक सुद्धा हातात बंदुका घेऊन लोकांना मारायला कमी करत. हा कसला धर्म तुम्ही सांगा मला. होतं ना असं, त्या ख्रिश्चनांनी मारलं नाही हिंदूंना. म्हणून गीतेचं तत्वज्ञानाची जी जाणीव आहे ना ती खूप वेगळ्या स्वरूपाची. ती समजून घेणं, त्या काळात शिरून समजून घेणं आणि आताच्या काळामध्ये नेमक्या त्याचा प्रवाह कसा मांडायचा हे कळणं. कारण ही गीता जी आहे ही माणसाच्या हृदयावरती स्वार होते. या आतल्या जाणीवा आहेत सर्व, लक्षात ठेवा. आणि जेवढं आतलं उन्नयन होणं होईल तेवढा माणूस सक्षम होणार आहे. पण तुम्ही भलत्याच गोष्टींकडे गेलात आणि भलत्याच गोष्टी आल्या म्हणजे काय, याच्यातनं काय पुढे होईल अजून घटना तयार मला आपल्यालाही माहिती नाहीये, बरोबर आहे की नाही. परंतु संहार हा आवश्यकच आहे. शेवटी सर्व जग एका संहाराच्या जाणीवेतनच पुढे चाललेलं आहे, लक्षात ठेवा. कारण या संहाराच्या जाणीवाच त्याला पुढे घेऊन जाऊ शकते. म्हणून रामाच्या काळातही संहार झालेला आहे, कृष्णाच्याही काळात झालेला आहे आणि पुढच्या काळात होणार नाही असंही नाहीये. फक्त त्या संहाराच्या स्वरूपामध्ये खूप मोठा फरक पडतो. म्हणून हा पडणारा फरक जो आहे हा जास्त लयाकडे नेतो आहे त्या जास्त उत्क्रांतीकडे नेतो आहे माणसाला, हे बघणं गरजेचं आहे. म्हणून विद्वान लोकांनी जे बघायचं आहे ते हे बघायचं आहे. म्हणून ईश्वराची मांदियाळी करणं. म्हणून प्रत्येक सैनिक ज्या वेळेला त्या काळात लढत होता तो त्याच्या समाज व्यवस्थेला व्यवस्थित संरक्षण देण्यासाठी लढत होता. आताचा सैनिक जो लढतो आहे तो लढत नाहीच आहे. बेसिकली तो सैनिक तो एक तर विमानात बसलेला आहे किंवा लांबून दुसऱ्याला मारतो आहे. बघा, हा सैनिक स्वतःच्या बौद्धिक जाणीवेतनं इथं बटन दाबून विमान पाठवून मिसाईल सोडून दुसऱ्याला उद्ध्वस्त करण्या, समाज व्यवस्था उद्ध्वस्त करण्याच्या मागे लागलेला आहे. स्वरूप बघा कसं आहे. आपण म्हणतो युद्धाचं स्वरूप बदललंय, युद्धाचं स्वरूप बदललेलं असेलही, मी म्हणत नाहीये त्याच्याबद्दल, पण मानसिकतेचं काय, ही मानसिकता अशी का तयार झालेली आहे की मी दुसऱ्याच्या समाज व्यवस्थेमध्ये मला त्रास न होताना सुद्धा मुद्दामून ढवळाढवळ करायची. हा काही शांतीचा संदेश असू शकेल असं वाटतंय तुम्हाला? तरी प्रत्येकाच्या सीमा आखून दिलेल्या आहेत आणि ज्यांनी त्यांनी आपल्या संरक्षणाच्या जाणीवेतूनच आपल्या समाजाचं संरक्षण करावं
असा धर्म जो पाळतो तो क्षत्रिय आहे. लक्षात ठेवा, क्षत्रिय कोणाला म्हणायचं? या वृत्तींना क्षत्रिय म्हणायचं. ही भूमिका आहे बघा. म्हणून त्यावेळेच्या युद्ध परिस्थिती आणि आताच्या युद्ध परिस्थिती याच्यामध्ये जमीन सामाजिक व्यवस्थेमधला हा फरक आहे. आणि त्याला कारण काय झालंय? त्याला कारण प्रत्येकाला ज्याचा त्याचा अधिकार आहे, हेच कारण आहे ना. कोणीही काहीही करू शकतं की नाही, हेच कारण झालेलं आहे. चांगलं नाही असं नाही, पण त्याचे परिणाम आणि हे जास्त संहारक परिणाम आपल्याला पुढे नक्की दिसणार आहे. आणि या संहाराच्या मधल्या ज्या भूमिका आहेत त्याच्यामध्ये ईश्वर दखल सुद्धा घेत नाही, आहे की नाही? बघा ना, छोटे छोटे जे संहार होत राहतात, युद्ध होत राहतात, हजारो लोक मरतात. मग इथं काय अवतार झाला का देवाचा? नाही झालेला. लक्षात ठेवा. म्हणून या ज्या घटना घडत आहेत या घटनेला कुठं ना कुठेतरी मानव स्वतः संघर्षाच्या जाणीवेतून जातोय. एका बाजूला ज्याला आपण राक्षसी वृत्तींची वाढ आहे, पण त्याच वेळेला जे संत सत्पुरुष आहेत, सज्जन लोक आहेत, त्यांच्या आत्म्यांच्या जाणीवांमधनं आत्मशक्तीचा उदय व्हावा लागतोय. आत्मशक्तीचा उदय या संहाराला पुढे सामोरा जाईल. म्हणून कृष्ण म्हणतात परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां. पण कारण काय आहे? परित्राणाय साधूनां. म्हणून कारण त्या साधू लोकांची आत्मशक्ती जोपर्यंत एवढ्या मोठ्या प्रमाणात तयार होत नाही तोपर्यंत आपल्याला त्याचा दृश्य परिणाम दिसणार नाही. आणि दृश्य परिणाम म्हणजेच भगवंताचा अवतार आहे. कारण त्याला शेवटी धर्म संस्थापना करायची. एवढं गणित वेगळं लक्षात आलं. म्हणून हे सगळं गणित मी का सांगत होतो तुम्हाला? रामाच्या भूमिकेतनं सांगत होतो, बरोबर आहे? राम तर हे त्या स्वतःच्या कोदंडाच्या निर्मितीच्या जाणीव आहेत असं त्यांना म्हणायचंय. वेगळं गणित झालं असं. या ज्यांनी संकटात सापडलेल्या धर्माला एकसारखा विजयच मिळवून दिला असा अर्थ होतो. म्हणून हा जो विजय आहे हा धर्म संस्थापनाचा विजय आहे आणि परित्राणाय साधूनांचा आहे. म्हणून सर्व जी सज्जन लोक आहेत, साधू संत आहेत, त्यांना हे द्रवलं पाहिजे. पण कुठल्या भूमिकेतनं? तमोगुणाच्या नाही, सत्वगुणाच्या जाणीवेतून जेव्हा त्यांची हृदय द्रवती म्हणजेच त्यांचा आत्मा ऑटोमॅटिक या संहाराला म्हणजे या दुष्ट प्रवृत्तीनं विरोध करायला लागेल. हा संघर्ष अशा प्रकारचा आहे बघा. सूक्ष्मातनं सुरू होतोय. कुठल्याही जाणीवा या सूक्ष्मातनं सुरू होतात आणि त्या पुढे विशाल स्वरूप धारण करतात. ते बृहत स्वरूप जे आहे ते विश्वरूप दर्शन आहे. बरोबर? हे बृहत स्वरूप सद्यस्थितीच. म्हणून हे समजायला पाहिजे आपल्याला की हे कसं तयार होत. आणि ही प्रोसेस आहे खूप. या क्रांतीच्या प्रोसेसेस फार सूक्ष्मातनं एक प्रकारे तयार होत राहतात. क्रिस्टलायझेशन म्हणतो ना आपण. तुम्ही इंजिनिअरिंग मध्ये किंवा सायन्स मध्ये असते क्रिस्टलायझेशन प्रोसेस. क्रिस्टल्स कसे तयार होतात? कुठेतरी एक छोटासा न्यूक्लियस असतो, त्याच्या भोवती हळूहळू 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 तयार होतं. किंवा सॉलिडिफिकेशन प्रोसेस म्हणतो आपण. पाण्याचा बर्फ कसा तयार होतो बघा एकदा, तुमच्या लक्षात येईल की कसं पाणी हळूहळू हळूहळू
टेम्परेचर खाली 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 जात जात झिरोच्याही खाली जात. सर्व पाणी 0 पर्यंत आलेलं असतं. संपूर्ण तो पाण्याचा द्राव आणि त्यातला कुठला तरी एकच कण पटकीने सॉलिडिफाय आणि तो जो सॉलिडिफाय होतो त्याच्या भोवती हळूहळू डेंड्रिटिक स्ट्रक्चर तयार होतं. आम्ही इंजिनिअरिंग मध्ये त्याला डेंड्रिटिक स्ट्रक्चर म्हणायचो. अशा डेंड्राइट विविध फांद्या कशा असतात झाडाच्या, अशा प्रकारे सॉलिडिफिकेशन सुरू होतं आणि ते विविध आकारात तयार व्हायला लागतं. ही जी प्रक्रिया आहे हीच प्रक्रिया विश्वमनाच्या जाणीवेतून सतत घडत असते. लक्षात ठेवा. म्हणून साधू लोकांच्या आत्मजाणीवा अत्यंत महत्वाच्या आहे. हा सर्व भाग अजूनच पुढे घेऊन जाईल आपल्याला. तुर्ताच इथं विराम देऊ. आपण थोडं पुढे जाऊयात. पाठी उभे ठाकून सुवेरी प्रताप लंकेश्वराच्या सिसारी गगनी उदो म्हणतया हस्तबळी दिदली भूता. नंतर सुवेळ पर्वतावर उभे राहून मूर्तिमंत प्रताप असा जो लंकेचा राजा रावण त्याची मस्तके आकाशात उदो उदो करणारी भूत पिशाचे यांच्या हातात त्यांना बळी म्हणून ज्याने अर्पण केली असा राम होता. हे रामाचं स्वरूप काय दाखवलंय बघा की त्याच्या बाणातनं त्या सर्व वाईट वृत्तींची अक्षरशः मस्तक उडवून टाकली आणि ती उडालेली मस्तक त्याच्या भूतांनी हातामध्ये झेलली उदो उदो करत. कारण उदो उदो करत म्हटलेलं आहे कारण हे स्वरूप सर्व शक्तीचं स्वरूप आहे. ज्ञानेश्वर महाराज उगाच उदो उदो म्हणणार नाहीये, लक्षात ठेवा. कारण ही शक्तीच्या स्वरूप म्हणजे राम काय होता, पुरुष होता आणि तो प्रकृतीमध्ये कार्य करून त्या प्रकृतीचं हे विनाश करणे स्वरूप तो सशक्तपणे उद्ध्वस्त करत होता असं म्हणूया पाहिजे. बरोबर. तर गगनी उदो उदो म्हणतया हस्तबळी दिदली भूता असा जो लंकेचा राजा त्याची मस्तके आकाशात उदो उदो करणारी भूत पिशाचे यांच्या हातात त्यांना बळी म्हणून ज्याने अर्पण केली. जेने देवांचा मान गिवसिला धर्माची जीर्णोद्धार केला सूर्यवंशी उदयला सूर्य जोका. म्हणून ज्याने देवाचा मान पुन्हा त्यांना प्राप्त करून दिला व धर्माचा जीर्णोद्धार केला. बरोबर. जो सूर्यवंशामध्ये मूर्तिमंत उगवलेला सूर्यच होय. या रामाचं वर्णन आहे. लक्षात घ्या कशा रामाचं स्वरूप कशा प्रकारे समजलं पाहिजे. तो हातीये परजिते आत रामचंद्र मी रमाकांत मकर मी पुच्छवंत जलचरा माझी. हात्या धारण करणाऱ्यांमध्ये तो सीतापती रामचंद्र मी आहे असं म्हणलंय. आणि जलामध्ये आणि सीतापती रामचंद्र मी आहे कोण सांगतंय? कृष्ण सांगतोय. लक्षात घ्या. कारण रामानंतर कृष्णाचा अवतार आहे म्हणून तो म्हणतोय तो राम मी होतो आहे की नाही. आता पुढे अजून अवतार झालाय कुठले तर ते काय म्हणणार, जो राम मी होतो तो कृष्ण मी होतो. बरोबर आहे की नाही. तो रामकृष्ण म्हणून मिळालं. असं ही ती त्या म्हणजे परब्रह्माच्या स्वरूपात गेल्याची जाणीव आहे. लक्षात ठेवा. त्याच्यामुळे रामकृष्ण परमहंसांची जी परमहंस अवस्था आहे त्या परमहंस अवस्थेमध्ये या गोष्टी त्यांना जाणवतात. कारण ते त्या विभूती पाहत असतात आणि ते होऊन बसतात. आणि रामकृष्णांची तर ही खासियत आहे म्हणजे त्यांच्या साधनेची खासियत आहे की ते इतके काही अद्वैत अवस्थेत जायचे की त्या विचारामध्ये गेले की तेच होऊन बसायचे. एवढी त्यांची भूमिका होती. एकाचं तर त्यांचं उदाहरण असं सांगता की ते म्हणाले की तुम्ही म्हणता गुरुजी तुम्ही म्हणता की हे संपूर्ण ब्रह्मांड माझं आहे म्हणजे मी माझं स्वरूप आहे. तर म्हणे मग म्हणजे ही समोर गवताची पाती आहे ही पाती ते तुमचं स्वरूप आहे का म्हणे काही काय सांगताय. तेव्हा ते रामकृष्ण परमहंस म्हणतात हो ते माझं स्वरूप आहे. आणि तो माणूस तेव्हा त्याच्या हातात काय काठी असेल काय असेल ते तर ती काठी त्या गवतावर मारतो
तर यांच्या अंगातनं रक्ताच्या चिरकांड्या लक्षात ठेवा. ही अद्वैताची जाणीव. काय स्वरूपामध्ये हे. अरे खूप जुनी लोक नाही येत हो. आता आपण विवेकानंदांचे गुरु रामकृष्ण परमहंस असं काय करताय? काय त्याला काय खूप काही लांबच्या स्टोर आहेत असंही काही नाहीये. हे घडू शकतं ना. अद्वैत कशा प्रकारचं आहे आणि त्याचे उन्मेष कशा प्रकारे आपल्याला स्थिर करता यायला पाहिजे हे कुठे ना कुठेतरी आपल्याला आपल्या जाणीवांमध्ये आणता यायला पाहिजे असं मला म्हणायचं. तर बरोबर आहे. काही समजताही ओघा मध्ये जे भगीरथे आणिता गंगा जन्नवे गिळली मग जंगा फाडूनी दिधली. आणखी संपूर्ण प्रवाहांमध्ये जी गंगा भगीरथ राजा पृथ्वी तलावर आणीत असता जन्नू राजाने गिळली व मग आपली मांडी फोडून परत सोडली, अशी त्रिभुवनात एकच वाहणारी अर्जुना जान्हवी नदी ती सर्व जलप्रवाहामध्ये माझे रूप होय. जे गंगा हे माझं स्वरूप कसं आहे असं ते म्हणताय. आता गंगेचं अवतरण तुम्हाला माहिती आहे, परंतु त्याच्यामधलं हे मला माहिती नव्हतं ऍक्च्युली की जान्हवी नदी ती जल पुढे गेली म्हणून भगीरथ राजा पृथ्वी तलावर आणीत असता जन्नू राजाने गिळली व मग आपली मांडी फोडून परत सोडली. हे मला माहिती नाहीये. शंकराचा आपण फक्त शंकरांनी ती आपल्या जटेत घेतली हे माहिती आणि विष्णूच्या पायापासून आली. हा मधला प्रसंग काय हा मलाही माहिती नाही. पण त्यांनी त्याला काही जन्नू राजाला काही माझं विभूती म्हटले नाही. अशी त्रिभुवनात एकच वाहणारी गंगा जी आहे ते माझं स्वरूप आहे, माझी विभूती आहे असं तू जाण. याप्रमाणे ऐसेनी वेगळाला सृष्टीपैकी विभूती नाम ठेविता एकेकी सगळे जन्म सहस्रे अवलोकी अर्ध्या नवती. याप्रमाणे निरनिराळ्या भूतसृष्टीमध्ये एका एका विभूतीचे नाव सांगताना हजारो जन्म खर्ची घातले तरी अर्ध्या देखील विभूती सांगणे होणार नाही. पहा अशा विभूती माझ्या आहेत किती तुला सांगू असं त्यांनी म्हटलेलं आहे. सर्गाणाम आदिरंतश्च मध्यम चैवाहम अर्जुन अध्यात्म विद्या विद्यानां वाद प्रबोधतामहम. या सर्व कार्यसृष्टीच्या आधी मध्य व अंत अर्जुना मीच आहे. विद्यांमध्ये अध्यात्म विद्या मी आहे व बोलणाऱ्यांच्या बोलण्यात वाद मी आहे. लक्षात घ्या. अक्षराणाम मकारो अस्मि द्वंद्व समासिकस्य अहमेवाक्षय कालो धाताहम विश्वतो मुखः. अक्षरांमध्ये आकार मी आहे, सर्व समासामध्ये द्वंद्व समास मी आहे. द्वंद्व समास कशाला म्हणतात? त्याचे पण बरेच प्रकार. इतर द्वंद्व तो तरी सांगा. वैकल्पिक पण बेसिक द्वंद्व कशाला म्हणायचे? द्वंद्वामध्ये आई वडील चटणी भाकरी असे जे उदाहरण आहेत. करेक्ट. तर त्या द्वंद्व समास मी आहे. आता हे खूप भारी आहे ना. म्हणजे आता द्वंद्व समासाने सांगितलं, आपला काही मराठीचा अभ्यास नाही एवढा, बरोबर की नाही. पण द्वंद्व समासामध्ये आई वडील, मुलगा मुलगी, बहीण भाऊ अशी जी रूप आहेत. आता नेमकं द्वंद्वावरती आलो म्हणून अगोदरचे आहे खरं, परंतु प्रकृती पुरुष हे माझं स्वरूप आहे. त्यांना म्हणायचंय काय की प्रकृती पुरुष हे जे आपल्याला द्वंद्व आहे ना, हे आपलं द्वंद्व आहे. कारण द्वंद्व समास हा फक्त पृथ्वीवरचाच समास आहे. हा बाकी पुढे अद्वैतच आहे सर्व. तिथं द्वंद्व नाहीच आहे काही. द्वंद्व कोणाच्या मनात आहे? माणसाच्या मनात आहे, जीवांच्या मनात आहे. तू वेगळा मी वेगळा. सर्व जीव मात्र असेच आहेत ना. म्हणून वाघ हा काही सशाला मी तो आहे असं म्हणत नाही कधीच. तो खातोच ना त्याला. आपणही सर्व प्रकारचं खातो. मग म्हणजे हे द्वंद्व आहे म्हणून खातो. पण प्रकृती पुरुष हे एकच आहे म्हणून त्यांच्यात द्वंद्व नाहीये असं त्यांना म्हणायचंय. लक्षात. म्हणून द्वंद्व समास मी आहे व सर्वांचा
अहमेवाक्षय कालो धाताहम विश्वतो मुखा, सर्वांचा ग्रास करणारा असा जो अक्षय काल तो मीच असून सर्व प्राण्यांच्या कर्माचे फळ देणारा व सर्वत्र मुखे असणारा मीच आहे. याचा अभ्यास आपण नंतर करणार आहोत, पण सर्वात महत्वाचं म्हणजे या सर्व कार्यसृष्टीचा आदी मध्य व अंत अर्जुना मीच आहे, हे तर आपल्याला माहिती आहे, बरोबर. आणि विद्यांमध्ये अध्यात्म विद्या मी आहे, म्हणून बाकीची कुठलीही विद्या जी आहे त्याच्यामध्ये देव नाही, लक्षात ठेवा, राम नाही, म्हणून त्याला भाजी भाकरीची विद्या म्हटलं जातं रामकृष्ण परमहंसांच्या शब्दामध्ये. त्याचं कारण ती आहे, व बोलणाऱ्यांच्या बोलण्यात वाद मी आहे. आता वाद अगोदरच्या याच्यात वितंडवाद वगैरे असे वाद घातले जायचे, बरोबर की नाही, विविध प्रकारचे. पण वाद हा एका भूमिकेला धरून शांतपणे आपल्या मताची अभिव्यक्ती करत जाणं याला वाद म्हटलेलं आहे. पूर्वी जे वाद चालायचे त्याला वाद म्हटलेलं आहे. तर ही जी जाणीव आहे, थोडक्यात ही जाणीव कशाची झाली, आदान प्रदानाची झाली, वैचारिक आदान प्रदान, आणि त्यातनं त्या मंथनातनं अमृताची निर्मिती. म्हणून त्या वादाचं स्वरूप तसं असेल तर तिथं मी आहे असं म्हटलेलं आहे, लक्षात. त्या वादाला म्हटलंय. आणि अक्षरांमध्ये आकार मी आहे, कारण तो शेवटचा आहे ते, म्हणून औम म्हटलं. सर्व समासामध्ये द्वंद्व समास मी हे पाहिलं. आणि सर्वांचा ग्रास करणारा असा जो अक्षय काल तो मीच असून, काल सर्वांनाच ग्रास करत जातो तो मी आहे. व सर्व प्राण्यांच्या कर्माचे फळ देणारा, म्हणून महाकाल वेगळा आणि काळाचं हे स्वरूप वेगळं, हे पाहिलं आपण मगाशी. तसंच आहे ते. तर सर्व प्राण्यांच्या कर्माचे फळ देणारा व सर्वत्र मुखे असणारा मीच आहे. म्हणून सर्व बाजूनी सर्वत्र मुखे असणारा, म्हणजे प्रत्येकाचं मुख ज्या ज्या जाणीवेतनं ज्याच्याशी संपर्कात आहे ते सर्व स्वरूप माझच आहे, हे असं त्यांनी म्हटलंय. म्हणजे हळूहळू सर्व खलुइदं ब्रह्मापर्यंत त्या विभूती जातात, किती सांगू आणि किती नाही असा तो प्रकार आहे. इथं आपण आता थांबूयात आणि सोमवारी पुढचा भाग बोलूया.